यांनी जे काही आणलेलं आहे ते याच्या मागचं कारण मराठीची अस्मिता नाही आहे त्यांची. मराठी भाषेच्या प्रेमाच्या आडे तुम्ही खाजगी कंपन्यांना फायदा करून देणार असाल तर मग ते खपून घेतलं जाणार नाही. जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना का नाही लागू केलं, त्यांना का नाही विचारत, कारण तिथे पैसा आहे. अन्यायकारक निर्णय तातडीने परत घ्यावा, रद्द करावा. जर तसं केलं नाही त्यांनी. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे ऑटो रिक्षा चालक आहेत तसेच टॅक्सी चालक आहेत यांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे असं सांगितलेलं आहे. मात्र कुठेतरी या संबंधित अनेक मतमतांतरे आपल्याला पाहायला मिळतात. याबद्दलच भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत टॅक्सी रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष आहे शशांकराव. त्यांची भूमिका काय आहे नेमकी आपण जाणून घेऊया. एकंदरीत आपण पाहतोय की मराठी भाषेची अस्मिता, मराठी भाषेचा मुद्दा हे राजकीय नेते मंडळी जे आहे वारंवार सभेच्या माध्यमातून अनेक माध्यमातून मांडताना दिसतात. आता रिक्षा चालक असेल किंवा टॅक्सी चालक असेल यांच्यावर मराठी भाषा सक्ती ही लादण्यात आलेली आहे. याबद्दल काय सांगणार, तुमची भूमिका काय आहे नेमकी? असं आहे की ज्या वेळेला रिक्षाचे परमिट्स दिले जातात, नवीन रिक्षाचे परमिट्स हे आधी फ्रीज्ड होते, 97-98 शेवटचं दिलं आणि त्याच्यानंतर परत 2017ला नवीन परमिट्स त्यांनी उघडले आणि 17पासून आत्तापर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये 8 लाख नवीन परमिट्स म्हणजे 8 लाख नवीन रिक्षा आलेल्या आहेत. ज्या वेळेला परमिट दिलं जातं तर सर्वात आधी 15 वर्षाचं वास्तव्य पाहिजे, म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर तो जो ॲप्लिकंट आहे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं, त्याची जी काही नियमं असतील त्याच्यामध्ये भाषा म्हणजे व्यवहाराला जेवढी भाषा हवी, त्या कामासाठी जेवढी भाषा हवी त्याचं ते हे करतात आणि मग ओके असेल तर त्याला मग पैसे भरून त्याचं परमिट मिळतं. असं तुम्ही 2017पासून आत्तापर्यंत परमिट्स दिलेले आहेत आणि लोकांनी रिक्षा घेतल्या आहेत, कर्ज घेतलं आहेत, ते चालवत आहेत आणि हा स्वयंरोजगार करून महाराष्ट्राच्या जनतेला प्रवासी वाहतूक सेवा देऊन आपलं कुटुंब चालवत आहेत, आपली उपजीविका चालवत आहेत. आता हे जे काही प्रताप सरनाईक जी आहेत परिवहन मंत्री, यांनी जे काही आणलेलं आहे ते याच्या मागचं कारण मराठीची अस्मिता नाही आहे त्यांची. त्यांच्या मनात मराठीचं प्रेम या निर्णयामध्ये तरी नाही आहे. याच्यामध्ये सरळ सरळ ते ज्या ॲग्रिगेटर कंपन्या आहेत अनेक, त्यांना फायदा कसा पोचवायचा या दृष्टीने हा घेतलेला निर्णय आहे आणि रिक्षा चालकांना संपवण्याचा हा त्यांचा डाव आहे. शशांकजी, आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल, परप्रांतीयांचा जो आवाका आहे तो वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी मराठी भाषेचा मुद्दा वारंवार जो आहे राजकीय असेल, सामाजिक असेल, हा मुद्दा नेहमी उपस्थित होतो. आता रिक्षा चालक असेल किंवा टॅक्सी चालक असेल ते जर मराठीमध्ये संवाद साधत नसतील तर कुठेतरी त्यामुळे मराठी भाषा जी आहे ती अस्मिता असेल किंवा जपली गेली पाहिजे, वाढली गेली पाहिजे. तर यामुळे कुठेतरी जर ते बोलले तर भर नाही पडणार का? तर तुमचं याबद्दल नेमकं मत? असं आहे की मराठी भाषा ही वाढली पाहिजे, याचा प्रसार झाला पाहिजे, त्याच्यात दुमत नाही. पण तुम्ही एखादी मराठी भाषेच्या प्रेमाच्या आडे तुम्ही खाजगी कंपन्यांना फायदा करून देणार असाल तर मग ते खपून घेतलं जाणार नाही. तुम्ही जर खाजगी कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी जो स्वयंरोजगारीत गरीब माणूस आहे त्याच्या पोटावर पाय देणार असाल ते खपवून घेतलं जाणार नाही. ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. आता हेच मी जे बोललो, हे जेवढे ॲग्रिगेटर्स आहेत, जेवढ्या कंपन्या आहेत, त्यांना का नाही लागू केलं, त्यांना का नाही विचारत, कारण तिथे पैसा आहे, ते पैसेवाले आहेत, त्यांना नाही विचारायचं. ही दुटप्पी भूमिका जी आहे की फक्त मला श्रीमंतांना अजून श्रीमंत करायचं आहे, याच्या विरोधात आहोत. या संदर्भात तुमचं पुढील पाऊल काय असणार आहे? कारण आता शासन निर्णय तर लागू करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र तुमची भूमिका पुढे नेमकी काय असणार आहे याबद्दल? आम्ही सर्व रिक्षा चालकांचं स्वाक्षरी केलेलं निवेदन 28 तारखेपर्यंत परिवहन मंत्र्यांना देणार आहोत. त्याच्यात आमची मागणी आहे, हा अन्यायकारक निर्णय तातडीने परत घ्यावा, रद्द करावा. जर तसं केलं नाही त्यांनी तर 4 मेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज वेगवेगळ्या प्रमुख ठिकाणांमध्ये रोज या
अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात निदर्शनं केली जातील. रिक्षा चालक हे सर्वीकडे निदर्शनं करतील आणि त्याचबरोबर आमची मागणीला समर्थन देण्याकरिता आम्ही मुंबईकर जनतेकडे जाणार. त्यांना हे दाखवून देणार की परिवहन मंत्र्यांचा निर्णय हा अन्यायकारक आहे, कष्टकऱ्यांच्या विरोधातला आहे, श्रीमंतांच्या बाजूचा आहे आणि ज्या प्रवाशांना आम्ही सेवा देतो त्यांच्याकडून आमच्या मागणीकरता समर्थन घेण्याचं काम आम्ही करू. नक्कीच आपण पाहतोय की कुठेतरी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहे त्यांनी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे जे श्रीमंत आहे ते अधिक श्रीमंत होत चाललेले आहे. फक्त रिक्षा टॅक्सी चालक जे आहे यांच्यावरच हा निर्णय बंधनकारक का, इतर जे ॲग्रिगेटर आहे ओला, उबेर, रॅपिडो सारखे त्यांच्यावर हा निर्णय लागू करण्यात का येत नाही असा सवाल यावेळी उपस्थित केला जातोय. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.